सिबिल स्कोअर चांगला नसेल तर बँक आपल्याला कर्ज देत नाही हे तर सर्वांना माहिती आहे। मात्र आता लग्नाला मुलगीही मिळणार नाही, ऐकून धक्का बसेल। मात्र कोल्हापुरात विवाह इच्छुक मुलांची यामुळे अडचण निर्माण झाली आहे। कोल्हापुरात विवाहस्थळ बघताना अनेक मुलींचे पालक आता मुलांकडून सिबिल स्कोअरची मागणी करतायत। या सिबिल स्कोअरमुळे मुलांच्या अंगावर असलेल्या कर्जाचा सातबाराच हातात येतो, त्यामुळे काही चौकशी करण्याची गरजच पालकांना पडत नाही। मात्र यामुळे मुलांकडील पालकांची मात्र कोंडी होतीये। अनेक मुलांची अगदी शेवटच्या टप्प्यात लग्न जुळता मोडली आहेत। अगोदर लग्नाला मुली मिळत नाहीत अशी अवस्था असताना हे नवं संकट आता समोर आलंय। एक लोकांच्या मध्ये हे झालेलं की मुलग्याचे कुठं कर्ज असू नये, कुठं आर्थिकदृष्ट्या तो कुठं अडकलेला असू नये। त्यामुळे आम्हाला काही लोक विचारतात त्याचं सिबिल आम्ही बघितलं चालेल का, त्याचं सिबिलची आम्हाला माहिती पाहिजे। तर आम्ही कुटुंबाला दोन्ही कुटुंबाला समजावून सांगत असतो की बाबा यात गैर काय नाही, तुमचं कर्जच नसेल तर सांगायला काय अडचण आहे। आणि त्यामध्ये काही पालकांच्यात म्हणजे आता गैरसमज व्हायला आलेले आहेत की अनेक लग्न सिबिल मागतात म्हणून व्हायला आले आहेत, होईना झालेले आहेत। पण आम्हाला वाटतं की सिबिल मागितलं किंवा त्याचं कर्जाची चौकशी केली तर यात काही गैर नाही, आणि त्या आम्ही सामंजस्याची भूमिका पालकांच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायला आहे। सध्याच्या परिस्थितीत बघितलं तर मुलांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांचं काय आहे प्रॉपर्टी वगैरे वडिलोपार्जित मुलांची काय प्रॉपर्टी, स्वतः मुलं काही प्रॉपर्टी सध्या करू शकत नाहीत। आई वडिलांनी काय प्रॉपर्टी करून ठेवल्या, मग आमच्या मुलीची परत तिचं आयुष्य सुखकर व्हावं यासाठी आम्ही पण आमच्या पद्धतीनं की बाबा मुलगीला सुख लागावं असे ह्या पद्धतीनं आम्ही ते सगळे तिचे पाहत आहेत। त्यांचं शेवटी सिबिल स्कोअर पण आवश्यक पाहणं महत्त्वाचं आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे। मुलींचे पालक सिबिल स्कोअर मागा लागलेले आहेत तर प्रत्यक्ष त्यांनी बघावे, मुलगा व्यसनी आहे निर्व्यसनी आहे सगळं तुम्ही चेक करा बघा। पण ह्यामध्ये आता मागून मुली आता 35-36 वर्षाचे व्हायला लागलेले आहेत, तर अतिशय वाईट घटना आहे। आपल्या मुलींचा, मराठा समाजातल्या मुलींचा जवळजवळ व्हॅल्यू म्हणजे काय अर्थच राहिलेला नाही, अशा पद्धतीनं हा विषय आहे। पुढची बातमी बघूयात। बीडचा बिहार होतोय अशी जोरदार चर्चा आता राज्यात सुरू आहे। गेल्या 1-2 वर्षात बीड शहर गाजलं ते म्हणजे हत्या आणि मारहाणीच्या घटनांमुळे। आता यातील हत्येच्या एकेक घटनांना वाचा फुटू लागली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि महाराष्ट्रासोबतच देशभरात बीड जिल्हा चर्चेत आला। तर 9 डिसेंबर रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। त्यापूर्वीच म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडेंची हत्या झाली, तर 13 ऑगस्ट 2024 मध्ये सौरभ भोंडवेची हत्या झाली। या सर्व हत्यांचा मास्टरमाइंड एकच असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। वाल्मिकरांना सर्व हत्या घडवून आणल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून कराडचं बीडमधील सगळ्या पोलीस स्थानकामध्ये असलेली ओळख बघता त्यामुळे गुन्हे केल्यावर शिक्षा न होणं किंवा शिक्षेत सवलत मिळणं शक्य होतं, त्यामुळे बीडचा बिहार होतोय अशी चर्चा सुरू आहे। तर बीडमधले अनेक पोलीस हे आरोपी वाल्मिकरांचे निकटवर्ती असल्याचा आरोप वारंवार केला जातोय। आता तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी कराडच्या निकटवर्तीय पोलिसांची यादीच जारी केली आहे। या सर्वांची बीड जिल्ह्याच्या बाहेर बदली करा अशी मागणी त्यांनी केली आणि या पोलिसांची बदली जेव्हा बीडच्या बाहेर कराल तेव्हाच इथलं गुंडाराज संपेल असा दावा देसाईंनी केला। बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजीकचे आहेत, त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे। तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे। तर बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 15 महिने होऊन गेलेत, तरी देखील आरोपी मोकाटच आहेत आणि पोलिसांकडून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे मुंडे कुटुंब अंबाजोगाईमधील पोलीस उपअधीक्षकांच्या भेटीसाठी गेलेत। हत्या प्रकरण डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आलं असलं तरी तपासाला काही गती मिळत नाहीये। त्यामुळे मुंडे कुटुंब पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमलेंच्या भेटीसाठी गेले। या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी कराडांच्या मुलांवरती गंभीर आरोप केल्यामुळे कराड कुटुंब पुन्हा एकदा अडचणीत आलंय। 100% आम्ही रिझल्ट काढू
पण अजून परळीच्या PIनी ती फाईल पाठवली नाही. अजून त्यांचे कागदपत्र इथपर्यंत पोहोचले नाहीत केसबाबत. तर ते म्हणले वाचून पूर्ण तपास करून मी तुम्हाला सांगतो काय फॉलो करायचं काय नाही ते. आणि आश्वासन दिलं की 100% आम्ही आरोपी अटक करू. किती दिवसात त्यांचे कागदपत्र फाईलकडे येईल? आज येईल म्हणले. तर आज केलता म्हणले फोन. आज येईल म्हणले. फाईल वाचली की 4-5 दिवसात फॉलो घेतो म्हणले. आज आणखी अशाच काही महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तर बघणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. तुम्ही बघत राहा दुपारच्या बातम्या.